नमस्कार. आज आपण गायकवाड साहेब यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर आलोय. त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाले आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. तुमचं नाव सांगा. सोमनाथ गायकवाड. बरं, तुम्ही आपल्या डाळिंबाच्या बागेसाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हो, केरनचं मार्गदर्शन घेतलंय ना. बरं, आपली डाळिंबाची बाग किती एकर आहे साहेब? ही 3 एकर बाग आहे सर. म्हणजे झाडं किती आपली? 12.5. 12.5 झाडं आहे तुमची. बरं, त्यासाठी तुम्ही केरनचं अख्ख्या बागेला मार्गदर्शन घेतलंय. पहिल्यापासून घेतलं. बरं, ही बाग तुम्ही धरली कधी होती? ही 24 सप्टेंबरचं पाणी आलं आपल्याला इथे. 24 सप्टेंबरचं पाणी तुमच्याला. बरं, आता ह्या जर बागेला पाहिलं आपण तर आज ही माल येऊ पहा किती साधारण एका झाडाला किती माल असं बरं येऊ? 100-100 असेल सर माल. हा, 100-100. बरं, आपण इकडे पाहतो. इकडे पलीकडून पाठीमागं बघा साहेब, इकडे पण दाखवा. म्हणजे 100-100 माल तुमच्या झाडाला आहे. बरं, आता ह्या मालाची साईज जर पाहिली आपण तर साईज कसं काय साहेब? 150-200 प्लस आहे ना. म्हणजे आता ही जर पाहिलं आपण 200 150-200 प्लस साईज हो का ही बघा. 200 प्लस पुढे आहे. म्हणजे साईज खूप छान आहे, चांगली आहे. आणि मालाला ग्लेजिंग क्वालिटी जी बनवतो, कीपिंग क्वालिटी खूप छान आहे. कुठे गेला ना थ्रिप्सचा अटॅक नाही, काय नाही, तर क्वालिटी खूप छान आहे. आणि इथे ना डॅमेज पण नाही सर. आणि वर क्रॉप कोर केल्यामुळे ना त्याचा रिझल्ट खूप छान भेटला. आणि त्यात केरनची टेक्नॉलॉजी साथ भेटली, त्याच्यामुळे ना सेटिंग खूप छान झाली. सेटिंग चांगली झाली. सेटिंग 1 टाइम झाली, 2 टाइम सेटिंग झाली. सप्टेंबर थोडा प्रॉब्लेम येत असतो, पण इथं केरनचं टेक्नॉलॉजी वेळ वापरल्यामुळे आपण स्प्रे बॉब लेमनचे स्प्रे घेतले, खालून बॉसचे ड्रिंचिंग केल्या, त्याच्यामुळे सेटिंग चांगली झाली. आणि 1 टाइम झाली, 1 किंवा 2 टाइम सेटिंग झाली. आणि आपण जर पाहिलं तर ग्लेजिंग खूप छान आहे. पण ह्या पर्यंत लोकांच्या बागा बघा सेटिंग होत नाही. सेटिंग आपली बाग चांगली सेटिंग झाली. सप्टेंबर तर खूप पावसाचं वातावरण असतं, पण त्या तडाख्यात पण आपलं सेटिंग चांगलं झाली. म्हणजे तुम्ही केरनच्या समाधानी का? खूप समाधानी आहे. तुमच्या आसपास आपलं डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? मी एक सल्ला दिली बा, त्यांनी ना केरन टेक्नॉलॉजी साथ अवश्य घ्यावा, जेणेकरून आपलं उत्पादन चांगलं निघेल. साथ जर नाही घेतली तर काय होतं, मग शेटिंगला प्रॉब्लेम माग पुढे होतं, तिथं आपला खर्च वाढतो. त्यापेक्षा ना लय वापरायचे ना 4 एकरला 1 एकर वापरून बघा, अनुभव. कारण मी अनुभव घेतल्यामुळे पूर्ण प्लॉटला वापरलेलं आहे. म्हणजे पहिले तुम्ही अनुभव घेतला ना, आता अख्ख्या प्लॉटला वापरला तुम्ही. म्हणजे तुम्ही समाधानी? पूर्ण समाधानी. केरन कंपनी माहिती द्यावं. धन्यवाद. नमस्कार.